श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वकाळाचे औचित्य साधून यवतमाळ शहरातील दत्तात्रय नगर परिसरात शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. जागृत हनुमान मंदिर परिसर दत्तात्रय नगर यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक सोहळ्यात शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवमहापुराण कथेचा आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत दररोज शिवमहापुराण कथेचे वाचन करण्यात येणार आहे. प्रसिद्ध शिवकथा वाचक पुरुषोत्तम महाराज घोडे यांच्या मधुर वाणीतून ही कथा भाविकांना ऐकायला मिळणार आहे. दररोज दुपारी 3 ते 5 या वेळेत कथावाचन होणार असून 7 दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमामुळे दत्तात्रय नगर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. शिवमहापुराण हे भगवान महादेवाच्या विविध रूपांचे, त्यांच्या लीला चरित्राचे तसेच भक्ती, श्रद्धा, धर्म आणि सदाचाराचे महत्त्व सांगणारे पवित्र ग्रंथ मानले जाते. त्यामुळे या कथेमधून भाविकांना धार्मिक आणि आध्यात्मिक ज्ञान मिळण्याबरोबरच मनशांतीचा अनुभव घेता येणार आहे. महाराजांच्या रसाळ आणि मधुर वाणीतून शिवमहापुराणातील विविध प्रसंगांचे कथन होणार असल्याने भाविकांसाठी हा धार्मिक सोहळा विशेष आकर्षणाचा ठरणार आहे. या 7 दिवसांच्या कथा सोहळ्यासाठी आयोजन समितीने आवश्यक तयारी सुरू केली आहे. कथा ऐकण्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांनी वेळेपूर्वी उपस्थित राहून कथाश्रवणाचा लाभ घ्यावा असेही आयोजकांनी सांगितले आहे. 7 सप्टेंबर 2026 रोजी शिवमहापुराण कथेची सांगता करण्यात येणार आहे. 7 दिवसांच्या या धार्मिक सोहळ्यात यवतमाळ शहरातील तसेच दत्तात्रय नगर व आसपासच्या परिसरातील महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक आणि शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. श्रावण महिन्याच्या पावन पर्वकाळात भगवान शिवाच्या महिमेचे श्रवण करण्याची ही संधी भाविकांना मिळणार असून हर हर महादेवच्या जयघोषात दत्तात्रय नगर परिसर भक्तिमय करण्यासाठी सर्वांनी या शिवमहापुराण कथेला आवर्जून उपस्थित राहावे. नमस्कार. दत्तात्रय नगर लोहारा येथील जागृत हनुमान मंदिरामध्ये दिनांक 1 सप्टेंबर 26 ते 7 सप्टेंबर 26 रोजी शिवकथेचं आयोजन केलेलं आहे. या संबंधात आपल्या या आयोजन समितीचे अध्यक्ष माननीय श्री रामशंकरजी जयस्वाल आपल्याला थोडक्यामध्ये याची माहिती सांगतील. नमस्कार मंडळी. श्रावणाच्या पर्व काळावर शिवमहापुराण कथेचं नियोजन केलेलं आहे. जागृत हनुमान मंदिर दत्तात्रय नगर येथे आयोजन समिती जागृत हनुमान मंदिर आहे आणि त्याची सुरुवात जी आहे 1 तारखेपासून 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर अशी राहील आणि वेळ राहील 3 ते 5 2 तासामध्ये. कथेचं नियोजन असं आहे की संगीत कथा नाही आहे, प्रवचन आहे शिव महापुराणवर. त्याच्यासाठी सर्व भाविक भक्तांनी आणि शिवभक्तांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा एवढी विनंती. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबरपर्यंत कथेचं आयोजन केलेलं आहे मंदिर समिती आणि बसवेश्वर प्रभा शाखेतर्फे. आणि त्याचे आयोजक आहे आपले रामशंकर जयस्वालजी आणि कथावाचक आहे आपले पुरुषोत्तम महाराज घोडे, महागाव कसबा. 1 ते 7 दुपारी 3 ते 5 पर्यंत कार्यक्रम राहील आणि कलशयात्रा पहिल्या दिवशी 1 तारखेला सकाळी राहील. कलशयात्रा तुळशी वृंदावन आणि कलश राहील. जागृत हनुमान मंदिर दत्तात्रय नगर या ठिकाणी 8/12/2024 रोजी राममूर्ती आणि श्री शिवमूर्तीचं प्रतिष्ठापना आपण केलेली आहे. आणि या भगवंताची एक प्रतिष्ठा आपण जपली पाहिजे या दृष्टीने आपण या वर्षीपासून महाशिवपुराण या कथेचं आयोजन केलेलं आहे. आणि या कथेच्या आयोजनाकरता मोठा असा सभामंडप आणि भाविकांसाठी बसण्यासाठी खुर्चीची व्यवस्था आपण केलेली आहे.